तुम्ही आता या ठिकाणी आला होता, नेमकं विजेच्या संदर्भात काय इथं काय समस्या मांडली काय आणि साहेबांनी काय उत्तर दिलेलं आहे? सगळ्यात मोठा विषय असा होता की उन्हाळ्याची परिस्थिती तुम्ही तर पाहता, तापमान क्षमतेपेक्षा जास्त होत गेलेलं आहे. लोकांच्या म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या करमाळा तालुक्यामध्ये किंवा ह्या भागामध्ये परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे. आपल्या तिन्ही धरणांमध्ये म्हणजे मांगी धरण असेल, उजनी असेल किंवा कोळगाव असेल, तिन्ही धरणामध्ये पाण्याची क्षमता अजून टिकून आहे. लोकांच्या विहिरीला पाणी, सगळ्या शेतांमध्ये पीक आहे. पण सध्याची परिस्थिती अशी की एकाही जागेवरती लाईटचा प्रश्न ते चांगल्या पद्धतीने नाहीच आहे. प्रत्येक जागेवरती कुठं लो व्होल्टेज आहे, कुठं हाय व्होल्टेज आहे, कुठं लाईटच वेळ मिळत नाही. काही शेतकऱ्यांची तर तक्रार अशी आहे की अर्ध्या तासाच्या पुढं लाईट चालत नाही. आणि जर लाईट पूर्ण क्षमतेत नाही चालली तर ह्याचा सगळ्यात मोठा लॉस म्हणजे वॉटर लॉस होतो. कारण की जे लोक पाट पाण्याने भिजवतात, अर्धा तास ते पाट पाण्यात भरेपर्यंत लाईट गेली तर पहिल्यापासून ते परत रिस्टार्ट होतं आणि ह्याचा पाण्याचा लॉस होतो आणि पिकाला ह्याचा अजिबात फायदा होतो. म्हणून आम्ही आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत, DY एक्झिक्युटिव्ह साहेब, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, त्यांना त्याचं निवेदन पण दिलेलं आहे. या लो व्होल्टेजमुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा येतो की शेतकऱ्यांच्या मोटर जातात. 5 HP 7.5 HPच्या मोटर आहे, कुणाच्या 10 HPच्या. कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये खर्च प्रत्येक वेळी शेतकऱ्याला उठला लागतो. आणि जर ती प्रति आठवड्याला मोटर जळत असेल तर शेतकरी कुठेतरी तुम्हाला सांगतो हात बोलवून निराश होईल, त्याचा प्रपंच मोडीला येईल. आम्ही एवढीच विनंती केली की 1 तास लाईट कमी केली तरी काय हरकत नाही, पण पूर्ण क्षमतेने साहेब आम्हाला जेवढा वेळ तुम्ही दिलेला आहे त्या क्षमतेमध्ये आपण लाईट दिली पाहिजे. 2-3 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं, एक वादळ आलं होतं आपल्या कर्मामध्ये, प्रचंड हवा आली, हवा सुटली, त्या कारणामुळे काही जागेत पोलचं नुकसान झालं. त्याच्या 1 आठवड्या आधी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो, सीना नदीच्या कडचे जेवढे गावं त्यांना अजिबात सुद्धा लाईट नाही. मी सुद्धा त्याच भागातला एक शेतकरी आहे. मी हे गोष्ट प्रत्येक वेळेस पाहतो. त्या भागातल्या सर्व लोकांनी ड्रीप इरिगेशनवर शेती केलेली. ड्रीप इरिगेशन शेती म्हणजे अशी की तिला दर 2 दिवसात जास्तीत जास्त आणि कमीत कमी पर दिवसाला पाणी द्यायला लागतं. आता जर ह्याच पिकाला गेला 1-1 आठवडा, 10-10 दिवस, 15-15 दिवस तर पाणी नाही तर ह्याचं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना होऊ शकतं. आणि असं नुकसान होईल की ते नुकसान पुढच्या 10 वर्षापर्यंत शेतकऱ्याला भरतात. म्हणून आम्ही साहेबांना त्याविषयी निवेदन दिलं आहे. साहेबांनी जर 2 दिवसामध्ये जर ह्या विषय सॉल्व आउट केला नाही तर आम्ही करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना बोलू. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन कमिशनवरती एक मोठा मोर्चा आहे आणि याला मोर्चाला सर्वस्व जबाबदार हे कार्यालय आहे. पर्टिक्युलर असं कुठल्या भागाचं तुम्ही काय म्हणजे ही समस्या सांगितली का संपूर्ण तालुक्याविषयी त्यांना बोललेला आहात? मी जे आता लाईटचा जो प्रश्न मांडलेला आहे हा प्रत्येक शेतकऱ्याचाच प्रॉब्लेम आहे. खूप कमी जागा आणि काही शेतकरी फ्लेक्झिबल आहेत, ते समजू शकतात. काही लोकांनी आता सोलर बसवलेले, पण ज्यांना आता गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की ज्यांच्याकडे ऑलरेडी कनेक्शन आहे त्यांना ते सोलर मोटर देत नाही. त्यात पण आम्ही मंत्री महोदयांना निवेदन देणार आहे की त्यातसुद्धा तुम्ही आम्हाला सवलती तयार करून दिल्या पाहिजे. ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांना अजून ते मोटर बसलेले नाही. करमाळा तालुक्यामधल्या अनेक शेतकऱ्यांचा फक्त उत्पन्न तुम्हाला सांगतो लाखोमध्ये, फक्त लाईटिंगमुळे तो शेतकरी आज व्याजामध्ये बुडलेला आहे. राजे, आपण आता करमाळा नगरपालिकेत ही गेला होता, काय तिथं काय समस्या? करमाळा नगरपालिकेचे अनेक विषय आहेत. वास्तविक सांगायचं म्हणलं तर मोनोपॉली करमाळा नगरपालिका चालते. मला जसं समजतंय गेल्या 30-35 वर्षापासून नगरपालिकेवरती जगताप गटाने एक खूप योग्य रीतीने तुम्हाला तो कारभार पाहिला होता. आपण मागचे नगरसेवक जर बघितले, वैभवराजे जगताप साहेब जर बघितलं तर त्यांच्या काळामध्ये कधीच पक्षपात किंवा कुणावरती अन्याय केला जात नव्हता. परंतु आता जर कुठल्या गल्लीमध्ये बाई कोणती झाडाला जाणार असेल किंवा कुठला कर्मचारी तिथं काम हे सुद्धा विचारून जायचं म्हणलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नगरपालिकेचा जो कामकाज आहे ही जनतेसाठी आहे, कुठल्या नगरसेवकासाठी नाही. ह्याची संपूर्ण माहिती आमचे विरोधी पक्ष नेते असतील, प्रशांतभाई असतील, ह्यांना अनुभव आहे. त्यांनी अनेक मुद्दे सांगितले. तिथं सुवर्णाताई आहेत, आमचे चिवटे साहेब आहेत, परत मला वाटतं काबळे आमचे अब्दुल सर आहेत. ह्यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे. बाकीची माहिती माझ्यापेक्षा प्रशांतभाई तुम्हाला सांगतील की त्यांनी काय काय मुद्द्यावर मांडलेले. त्यात 7 विहिरीचा पण विषय की आता वैभवराजेंच्या काळामध्ये 2 महिने 3 महिने आधीच पावसाच्या आधी जी कामं व्हायला पाहिजे, नालं स्वच्छ होणे, गटरी स्वच्छ करणं, मेंटेनन्सची कामं ती व्हायला पाहिजे. अजूनसुद्धा हे कामं सुरू झालेले नाही.
आणि ह्याला सत्ताधाऱ्यांनी अजिबात कारण सांगू शकत नाहीत. हे काही निधी विषयीचे कामं नाहीत, ही डेली मेंटेनन्समधले कामं. करमाळ शहरामधले अनेक स्ट्रीट लॅम्प बंद आहेत. ह्याला काही निधीची गरज पडत नाही. निधीच्या विषयावर आम्ही सगळ्या गोष्टी समजू शकतो. आम्ही निधी आणण्यासाठी प्रशांत भाईंचा पाठपुरावा मुंबईपर्यंतचा चालू आहे. त्यांनी वैयक्तिक सांगितलं आहे आणि आमची भावना अशीच असणार आहे की आम्ही कामं जेवढे आता शिवसेनेचे असतील किंवा जगताप गटाच्या मध्ये जेवढेही नगरसेवक आहे हे यांच्या वार्डापुरते मर्यादित नाही, तर हे पूर्ण करमाळ्या शहरापुरते मर्यादित आहे. प्रशांत दादांनी भाईंनी तुम्हाला सांगतो करमाळ शहराचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदावर सुद्धा काम केलेलं आहे, पण पक्षपात आजपर्यंत केलेला नाही. आता सातगिरीवरती आम्ही 10व्याचा कार्यक्रम तिथं होत असतात. मागासवर्गीय लोक किंवा ज्यांची आर्थिक दुर्बल लोक आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे, आणि पुरातन काळापासून जुन्या काळापासून तिथं ते 10व्याची निधी होते. वैभवराच्या काळात तिथं कट्टा होता, शेड होता, प्रशासक काळामध्ये ते राहिला नाही. पण आता 6 महिने होत आलं, जर तुम्हाला सांगतो सत्ताधारी गाढ झोपलेले आहेत, तर कामं होणार कशी? आणि आमचा कुणालाही विरोध नाही आहे. आम्ही वारंवार जी कामं होत नाहीत याच्यावरती आवाज उचलणार आणि आवाज उचलून झोपलेले तुम्हाला सांगतो सत्ताधाऱ्यांना जागा करण्याचं काम असतं. तुम्ही मध्यंतरी मागील वेळेस सुद्धा फॉगिंग मशीन मच्छरांच्या संदर्भात किंवा स्वच्छतेसंदर्भात निवेदन दिलं होतं, त्याच्यावर काय कारवाई झालेली दिसून आली का नाही? 3च प्रभागामध्ये झालं. मला याचं खूप दुर्दैव वाटतं, फक्त 3 प्रभागामध्ये. आणि आम्ही काय कुठल्या प्रभागाचं नाव घेतो ना, पूर्ण करमाळा शहरात हे व्हायला हवं होतं. अजून सुद्धा तुम्ही जर कॉटेजचा रेकॉर्ड काढा तर मलेरियाची आणि डेंग्यूच्या पेशंटची जी काउंटिंग असतं ते किती पद्धतीने वाढलेले बघा. ह्याच्यात मी सांगण्याची गरज नाही. आणि हे लोकहिताचं काम आहे, ह्याच्यात काय पर्सनली काम नाही. आणि हे डेली रुटीनचं आहे. आम्ही समजू शकतो की निधी येण्यासाठी वेळ लागतो. आम्ही काय उगाच कालवा करणार नाही किंवा कोणावर ढकलणार नाही, हे आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं नाही आणि गटाच्या धोरणामध्ये पण नाही. पण त्यांनी काम तातडीने केलं पाहिजे आणि आम्ही कायमस्वरूपी जे आमच्यापाशी लोक सांगते ते निदर्शनात आणून देणार. आपण करमाळा नगरपालिकेमध्ये विरोधी गटनेता म्हणून काम पाहत आहे, परंतु 2 वेळेस करमाळा नगरपालिकेने सांगितलं की पालकमंत्र्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे. नेमकं काय आहे? आणि आता सध्या राजेंनी सांगितलं की निधीच्या संदर्भात आम्ही समजू शकतो, निधी मिळालेला नाही अद्याप. पण नेमकं काय विषय? निधी दिला त्यांना, पण काय झालं की बाबा लोकशाहीर अण्णासाहेब भाऊ साठे या हेडखालचा जो निधी आहे, तर SC प्रभाग 6, 7 आणि 10 असे 3 प्रभाग होते. तर त्यात समसमान निधी यायला पाहिजे होता, पण तो फक्त प्रभाग 10 मध्येच वापरला गेल्याचा आणि त्यांनी तो वापरलेला आहे. तर आता हा प्रभाग 6 असेल, प्रभाग 7 असेल, हा सुद्धा त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे हेडखालचा निधी इथं वापरले जाऊ शकतो. मग एकाच प्रभागावर तुमचं जास्त लक्ष आहे, दुसऱ्या सत्तेचा गैरवापर होतो माझ्या माहिती नाही. त्याच्यासाठी आम्ही फक्त सीओना भेटलो. दुसरी गोष्ट काय की आम्ही घरपट्टी बाबतीत आत्ताच आम्ही परवा दिवशी निवेदन दिलं होतं. घरपट्टीचा ठराव सर्वानुमते झाला आणि 50% घरपट्टीवरील व्याज माफ करायचं होतं. ते अजून 2दा सांगून ठराव कलेक्टर दरबारी असताना सुद्धा प्रशासनाच्या अगदी म्हणजे कमकुवतपणामुळे हे प्रशासनानं आणि विटेज धरून त्यामुळे ते झालं पाहिजे. हे सगळीकडे झालेलं आहे. बारशे असं अनेक नगरपालिकेत झालेलं आहे. त्याच्यानंतर अनेक बरेचसे बारके कामं होते. बरेचसे शिवूनबरोबर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला बऱ्याचपैकी आश्वासन दिलं की मार्गी लावतो म्हणून. आणि आज आम्ही MSCBमध्ये आलो होतो. तर काय झालेलं, MSCBने मेन रोडला किंवा गावात बऱ्याच ठिकाणी केबल टाकलेली. आम्ही त्या गोष्टीचं त्यांचं कौतुकच केलं. पण केबल टाकल्यानंतर जुने ज्या पेट्या मेन रोडला राहिलेल्या आहेत आणि त्या पेट्या अजून तुम्हाला सांगतो मेन रोडला अनेक ट्रॅफिकला अडथळा आहे, भरपूर काही त्याच्या गोष्टी अजून त्याच्यापासून गाडीच्या घासणं ह्या प्रकार होतात. तर त्या पेट्या काढल्या पाहिजेत ना. ते काम तर बंदच पडलं होतं अंडरग्राऊंडचं. वर्ण केलं केबल ह्यात सुद्धा समाधानी आहे आम्ही. पण त्या पेट्या काढून एक वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या याच्यातून निधी आलेला आहे असं सांगितलं, परंतु तो म्हणजे ज्या प्रभागामध्ये खर्च व्हायला पाहिजे त्या ठिकाणी नाही. मग त्या ठिकाणी विरोधी गटाचे नगरसेवक म्हणजे शिवसेनेचे त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत. ते कुठंतरी दुजाभाव केला जातोय का? केला जातोच ना नक्की. कारण तो फक्त एकाच प्रभागात वापरायसाठी नसतो ना. जिथं जिथं SC प्रभागातल्या उमेदवारी निवडून आलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी ते वापरला पाहिजे होता. फक्त आता त्यांनी पहिल्याच वेळेस फक्त प्रभाग 10 मध्ये ठेवलेला आहे. एक सत्ताधाऱ्याच्या प्रभागात गेलेला आहे. आता हा येणारा आता आम्ही मुख्याधिकाऱ्यांना बोललो, त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह बोलले की बाबा येणारा तुम्हाला 6 आणि 7ला आम्ही देऊ या संदर्भात बोललो. त्यात मला अजून एक मुद्दा सांगण्यात येतो की जे निधी आता त्यांनी आलेला आहे आणि जो निधी दाखवलेला आहे
प्रशांत दादा तुमच्या काळात आणि वैभवराजे जगतापांच्या काळामध्ये हा निधी तुम्ही मागणी केलेला आहे आणि तो मंजूर आता झालेला आहे. म्हणजे त्याचे श्रेय आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी अजिबात नाही घेतलं पाहिजे. पण मी मनापासून धन्यवाद पालकमंत्री साहेबांचं करतो की त्यांनी तेव्हा मागितलेली मागणी आत्ताच्या काळामध्ये ते दिले. परंतु ही मागणी वैभवराजे जगताप यांच्या काळामध्ये झाली. मान्यता आत्ता मिळालेली, श्रेय त्याचं कोणीही घेऊ नये. हे काम कायम करमाळ्या शहरातल्या सर्व जनतेसाठी असणार आहे, जनतेच्या हितासाठी असणार आहे आणि ते सर्व समान पद्धतीने ते निधीचं वाटप झालं पाहिजे. नाहीतर भविष्य काळामध्ये नगरपालिकेच्या ह्या कारभारावरती आम्हाला तीव्र आंदोलन छेडायला लागेल आणि त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो.